औद्योगिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी आवश्यक असतो. आर्थिक प्रगती आणि समाजाच्या चांगल्या जीवनमानासाठी औद्योगिकरण हे महत्त्वाचं आहे. औद्योगिकरणातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे कामगार. प्रकाश कुमार, बजरंग शर्मा आणि जितेंद्र चौहान हे कामगार आहेत का? दुर्दैवानं समाजातल्या आर्थिक विषमतेमुळे ते बालकामगार बनलेत. ते सुद्धा आपलं राज्य सोडून महाराष्ट्रात. बालमजूर कायदा 1986 साली अस्तित्वामध्ये आलेला आहे. प्रामुख्याने या कायद्याचं नाव बालमजूर कायदा बालमजूर प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा 1986 असा आहे. 14 वर्षाच्या आतील असलेले मुलं किंवा मुली हे बाल म्हणून या कायद्याप्रमाणे धरण्यात येतील, बाल्य म्हणून कायद्याप्रमाणे धरण्यात येतील. बालकामगार हा समाजाच्या असंवेदनशीलता आणि अकार्यक्षमतेचा थेट परिणाम आहे. भारतामध्ये एज्युकेशन कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडनं केलेल्या सर्वेक्षणानुसार देशात 6 ते 13 वयोगटातली 81 लाख मुलं सध्या शाळेबाहेर आहेत. त्यातल्या 74% जास्त मुलांनी तर शाळेचा उंबरठाही पाहिलेला नाही आणि 25% जास्त मुलं अर्ध्यावर शिक्षण सोडण्याच्या तयारीत आहेत. हे आकडे चिंताजनक आहेत. याच पार्श्वभूमीवर बचपन बचाव आंदोलन या स्वयंसेवी संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणाकडे पाहावं लागतं. या सर्वेक्षणानुसार अपहरण होणाऱ्या मुलांपैकी दिल्लीत, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधून विस्थापित झालेल्या कुटुंबातल्या मुलांचं प्रमाण हे 70% आहे. यात दररोज 19 मुलांचं अपहरण होत आहे. त्यातही मुलींच्या अपहरणाचं प्रमाण जास्त आहे. या बालकांचा मानवी तस्करीबरोबरच घरकाम, बालमजुरी आणि लैंगिक शोषणासाठीही वापर होतोय, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. चहात असलेल्या हॉटेलपासून ते मोठमोठ्या उद्योगापर्यंत बालमजुरांचा सर्रासपणे वापर केला जातो. विशेषतः दक्षिण भारतामध्ये फटाका उद्योगामध्ये बालमजुरांची समस्या फार मोठी आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रही काही मागे नाही. महाराष्ट्रातही अगदी छोट्या छोट्या घरांपासून, अनेक संस्थांपासून, अनेक आस्थापनांपासून, अनेक घटकांपासून ते अगदी धनिक लोकांच्या घरांपर्यंत बालमजुरांचा वापर सर्रासपणे केला जातो. प्रत्येक समाज घटकाप्रमाणे बालकांना सुद्धा स्वतंत्र अधिकार आहेत. जगण्याचा अधिकार, सुरक्षिततेचा अधिकार, विकासाचा अधिकार, सहभागी होण्याचा अधिकार आणि आरोग्याचा अधिकार. संयुक्त राष्ट्रसंघाच्या बाल अधिकारांना भारतानं 1992 मध्ये मान्यता आणि स्वीकृती दिली आहे. बाल न्याय अधिनियम म्हणजेच जुवेनाईल जस्टिस ॲक्ट 2000 हा शोषित मुलांच्या संरक्षणासाठी प्राथमिक कायदा आहे. 18 वर्षांच्या आतली व्यक्ती म्हणजे बालक अशी व्याख्या बाल अधिनियम 2000 मध्ये करण्यात आली आहे. बालविवाह अधिनियम 1929, कारखाना अधिनियम 1948, बालश्रम विरोधी अधिनियम 1933, प्रशिक्षणार्थी अधिनियम 1984, महिला व बालमंडळ अधिनियम 1956, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा 1986, भारतीय प्रौढ कायदा अधिनियम 1875, महिला व बालसंधान अधिनियम 1956, खाणीचे संशोधन अधिनियम 1983 आणि बाल न्याय अधिनियम 1986 यासारखे डझनभर कायदे बाल हक्कांच्या संरक्षणासाठी भारतात आहेत. पण तरीसुद्धा बालकामगारांची संख्या मात्र वाढतेच आहे. बालमजुरांना कामाला लावण्याविषयी एकदम प्रतिबंध करण्यात आलेला नाही, तर काही संस्थांमध्ये किंवा काही प्रक्रियेमध्ये बालमजुरांना कामाला लावता येऊ शकेल. आणि त्या ठिकाणी मात्र कुठल्या प्रकारे काम द्यायचं या बाबतीमध्ये ह्या कायद्यामध्ये तरतूद दिलेली आहे. कामाची वेळ किती असेल
कलम 7 प्रमाणे एका वेळेला 3 तास त्या मजुराकडून बालमजुराकडून काम करून घेतलं जाऊ शकतं. त्यानंतर त्याला 1 तासाची सुट्टी देऊन आराम देऊन नंतर 3 तासाचं काम त्याला देऊ शकतो. परंतु एकंदरीत एका दिवसामध्ये 6 तासाचंच काम या कायद्याप्रमाणे करून घेता येतं. सुबह कब काम चालू होता तुम्हारा? सुबह 9 बजे, शाम तक कब तक चलता है? 6 बजे तक, 7 बजे तक, 8 बजे तक. सुबह- नाइट की तो 12 से आगे ही चल जाएगा, नीचे नहीं आएगा. कबो कबो नाइट होती है काम को तो 8, 9, 10 बजे खाना बनता है और क्या 1, 2 बजे हम लोग सोते हैं और कभी कभी 3 बजे खाना खाते हैं. हाँ, तो पर्ची बिठाने का काम ये शुरू कब हो जाता है? सुबह सुबह 9 बजे, और कब खत्म होता है? 5 बजे, कभी रात भर लग जाता है. मुलं देशाचं भविष्य आहेत, उद्याचा आधारस्तंभ आहेत अशी वाक्य वास्तवात संदर्भहीन झाली आहेत. ही असंवेदनशीलता देश, समाज आणि बालकांचं नुकसान करते. बालकामगारांचं स्थलांतर हा चिंतेचा विषय बनला. बालकामगारांच्या आरोग्याचाही प्रश्न आहे. निवास, प्रवास आणि सामाजिक आर्थिक न्याय बालकांना मिळाला पाहिजे. बाळांच्या किंवा ॲडोलेसंट हेल्थ किंवा त्याच्या पण वेगळं असं शास्त्र निर्माण झालेलं आहे. त्यांचे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम जे आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसत आहेत. त्या ओझं उचलल्यामुळे त्यांच्या कमी वयामध्ये त्यांच्या हाडांवर दाब पडतो आणि मग हाडं ठिसूळ होणे किंवा हाडांवर दाब पडून बाकीचे मणक्याचे प्रॉब्लेम सुरू होणे हे प्रमाणे त्यांच्या याच्यामध्ये आपल्याला खूप आढळतं. असे अनेक त्यांचे मग आपण फिजिकल अब्यूज म्हणता येईल किंवा मेंटल अब्यूज म्हणता येईल किंवा सेक्शुअल अब्यूज म्हणता येईल हे प्रमाणे आता आजकाल वाढलेलं आहे. एक असे आपल्या देशामध्ये WHO आणि युनिसेफनी मिळून काही स्टडी केलेले आहेत. काही त्याचे उदाहरणं आहेत. जवळजवळ 17,000 मुलांमध्ये त्यांनी स्टडी केला आहे. त्याच्यामध्ये त्यांना सेक्शुअल अब्यूजचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात सापडलेलं आहे. व्हिटॅमिन डेफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात त्यांना सापडतात. त्यांचं कुपोषित खूप सापडतात आणि त्यांना योग्य वयात योग्य लसीकरण न केल्यामुळे जे लसीकरणामुळे दुष्परिणाम न होणारे आजार आहेत, लसीकरण केल्यामुळे न होणारे ते आजारसुद्धा त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सापडतात. बाकीचे म्हणजे ॲनिमिया किंवा आपण जे म्हणतो लोहाची कमतरता हे पण त्या याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दिसून आलेलं आहे. भारतात 16 कोटींच्या वर बालकामगार आहेत. बाल निर्मूलन समितीनं केलेल्या सर्वेक्षणानुसार एकट्या महाराष्ट्रात 7,64,000 बालमजूर आहेत. यामध्ये परराज्यातून आलेल्या बालकामगारांची संख्या मोठी आहे. प्रामुख्यानं उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थान या राज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बालकामगारांचे लोंढे येतात. नॅशनल लेवलवर नॅशनल चाइल्ड प्रोजेक्ट म्हणून एक संस्था, एक समिती स्थापन करण्यात आलेली आहे आणि त्या माध्यमातून जे बालमजूर इतरत्र नेलेले आहेत किंवा दुसऱ्या जागेवर नेलेले आहेत त्यांना परत पहिल्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी म्हणून काम केलं जातं. त्याच्यासाठी स्पेशल स्कूल्स स्थापनेची त्यामध्ये तरतूद आहे. केंद्र शासन राज्य शासनाच्या मदतीने आणि प्रायव्हेट एनजीओच्या मदतीने या स्वरूपामध्ये काम करते. या माध्यमातून जे बालमजूर ट्रॅफल केले जातात, एक्सप्लॉइट केले जातात त्यांना मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी, त्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यासाठी म्हणून योजना राबवल्या जातात. प्रामुख्याने 2 प्रकारे यामध्ये योजना त्यांनी अंतर्भूत केलेल्या आहेत. एक म्हणजे बालमजुरांना शिक्षण देणे आणि त्याच्यासाठी स्पेशल स्कूल स्थापने. याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचं वय कुठलं असेल किंवा त्याची शाळेचं अकॅडमिक वर्ष कुठलं असेल हे न पाहता त्याला शाळेमध्ये प्रवेश दिला जाईल, त्याला शिक्षण दिलं जाईल. विशेषतः त्याला दिलेलं शिक्षण हे व्यावसायिक शिक्षण असेल जेणेकरून त्याला त्याची आर्थिक क्षमता वाढवता येऊ शकेल. आपको ऐसा लगता है कि स्कूल में जाऊँ, मैं आगे पढ़ूँ,
ऐसा कभी लगता है आपको? लगता तो है, लेकिन क्या करूँ, मजबूरी है ना। ऐसी कौन सी मजबूरी है आपको? मजबूरी यही है कि कमाने वाला सिर्फ एक कौन? मेरे पिताजी, हाँ वो भी पूरा हो गए हैं। हाँ। आपके पिताजी की उम्र क्या है? उम्र 40 हो गई। आपको खेती है वहाँ पे? नहीं, खेती नहीं है, सब खरीद कर खाना है। हाँ। इसीलिए तो हम लोग यहाँ आए, खरीद कर अकेला कितना खरीदेंगे, हमारा बाप वो भी हम लोग बड़े बड़े होंगे हैं, खर्चा हम लोग का बढ़ता जाएगा। इसीलिए हम सोचे स्कूल में भी गए, मेरा मन नहीं लगा। मैं यही सोच रहा हूँ मेरा बाप कैसा कमाता है, कैसे रहता है। इसी तरह यही सोच सोच के स्कूल में नहीं गया, जाता था मन नहीं लगता था स्कूल में पढ़ने के लिए। फिर मैं इसके जो गोपाल रमेश के भाई थे तो ये कहा कि चलो मेरे, मैंने इसके साथ चला आया, यहाँ पे काम करने लगा। अभी कभी ऐसा बीमार पड़ने के बाद घर की याद आती है क्या? बीमार पड़ते हो? घर याद आती है, ये याद आती है, बीमार रहती तो घर दबाती, हाथ दबाती, ये याद आती है। आपको जब आप काम करते हो कभी आपसे गलती हो गई, कभी कुछ हो गया तो कभी ये लोग ऐसे आपको डांटते वगैरह है क्या? डांटते तो है नहीं, गलती होती तो डांटते नहीं तो बुलाते हैं, प्यार से बुलाते हैं। महाराष्ट्रामध्ये स्वतः आपल्या राज्यातले बालमजूर फार कमी असतात. बिहार, आसाम, ओरिसा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आता दक्षिण भारतामध्येही बालमजूर आपल्या राज्यामध्ये येतात आणि विशेष म्हणजे सर्रासपणे त्यांना काम दिलं जातं, त्यांच्याकडनं काम करून घेतलं जातं. एकेकडे महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे, सहकाराचा वारसा असलेला महाराष्ट्र आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये बालमजुरांचं शोषण करण्याची पद्धत आणि तेही परराज्यातले मजूर आणून केलं जातं. ही घटना ही वाईट लक्षण आहे असं मला वाटतं. गेल्या वर्षी राज्य बाल हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली. एका विशेष अधिसूचनेद्वारे राज्यामध्ये एक न्यायालय किंवा प्रत्येक जिल्ह्यासाठी सत्र न्यायालय बाल न्यायालय म्हणून जाहीर करावं असं कायदा म्हणतो. यामध्ये बालकांच्या खटल्यांचं कामकाज चालवण्यासाठी विशेष सरकारी वकील नेमावेत अशी तरतूद सुद्धा आहे. पण अजून तरी कायद्याची अंमलबजावणी झालेली दिसत नाही. बालकांचा आवाज क्षीण असतो असा हे बालकांना स्वतःचे हक्क देखील समजत नाहीत. समाजात बालकांच्या हक्काची जाणीव नसल्यानं बालकांच्या शोषणाविरोधात कोणी आवाज देखील उठवत नाही. ही बालके उपेक्षा, वंचना आणि शोषणाचा घोर बळी ठरली आहे. ही परिस्थिती आपण बदलू शकलो नाही तर प्रगत आणि सुसंस्कृत म्हणून घेण्याचा अधिकार आपल्याला राहतो का? ज्या समाजात बालकामगार आहेत त्या समाजाला संवेदनशील म्हणून घेण्याचा अधिकार तरी उरतो का?